नमस्कार, मी भगवान शेळटे. शिवजयंतीनिमित्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. 450 वर्षानंतर आजही मराठी मनावरती राज्य गाजवणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यात अनेक मोठे राजे होऊन गेले, पराक्रमी राजे होऊन गेले, मात्र छत्रपतींचं स्थान मराठी माणसाच्या मनात आजही अबाधित आहे. ते आजही आपल्याला जवळचे वाटतात. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढणारे शिवाजी, शाहिस्तेखानाची बोटं कापणारे शिवाजी आपणास माहीत आहेत. मात्र त्या पलीकडे जाऊन शिवाजीची पैलू या मुलाखतीत आम्ही उलगडणार आहोत. माझ्यासोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर सर. या मुलाखतीत तुमचं खूप खूप स्वागत सर. 16व्या वर्षी छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यांचे वडील एका दुसऱ्या राजाकडे सरदार होते. असं असतानाही जिजाऊने शिवरायांवरती अशी काय जादू केली होती की एवढ्या कमी वयात शिवरायांना वाटलं की आपण स्वराज्याची शपथ घ्यावी, आपलं स्वतःचं एक राज्य असावं, रयतेचं राज्य असावं. काय सांगाल? म्हणजे हे एक चमत्कार वाटावा अशी ही गोष्ट आहे. तसं बघितलं तर 15व्या वर्षी एखाद्या माणसाने शपथ घ्यावी की मी एक नवीन राज्य निर्माण करणार आहे. पण मला असं वाटतं की ह्याचं जर आपण हे शोधलं तर त्याची मुळं आपल्याला छत्रपतींच्या बालपणामध्ये दिसतील. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सजग पालकत्व आज जे आपण म्हणतो किंवा एक चांगलं पेरेंटिंग म्हणतो ते मला वाटतं इथं खूप महत्त्वाचं आहे. जिजाऊनी त्याच्या मनामध्ये आपल्या मुलाच्या मनामध्ये हे बीज पेरलं की आपल्याला एक वेगळा एक ध्येयवाद त्यांच्या मनामध्ये पेरला की जो त्यांच्या 15व्या वर्षी त्यांनी व्यक्त केला. पण त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष, कदाचित 4-5 वर्ष अगोदर असेल की त्यांच्या मनामध्ये हे आकाराला यायला लागलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की जिजाऊंचा त्याच्यामधला जो रोल आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये ते जन्माला आले ती सामाजिक परिस्थिती पण आपण विचारात घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की त्यांच्या अगोदरचे ज्ञानेश्वर असतील, त्यांच्या अगोदरचे एकनाथ असतील, हे जे वारकरी संप्रदायाचे संत आहेत त्यांनी एक ध्येयवाद बघितला होता. म्हणजे पसायदानाच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी जे व्यक्त केलं होतं ते प्रत्यक्षात महाराजांनी आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं आणि ते पुढे त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं. त्यामुळे ह्या सामाजिक परिस्थितीचा आणि घरातल्या संस्कारांचा असा तो एकत्रित हे आहे असं मला वाटतं. आणि त्याबरोबर त्या व्यक्तीचं म्हणजे महाराजांचं स्वतःचं पण, कारण हे अनेकांच्या जीवनामध्ये पण घडलं असेल ना. म्हणजे ती परिस्थिती, सामाजिक परिस्थिती अनेकांच्या जीवनात होती, पण कोणीही असं हे केलं आणि अशी शपथ घेतली असं नाही झालं. त्यामुळे मला असं वाटतं की तो रोल जो पेरेंटिंगचा रोल जो आहे, एका आईने मुलाच्यामध्ये इंड्यूस करण्याचा, एक ध्येयवाद इंड्यूस करण्याचा, तो मला फार महत्त्वाचा वाटतो की ज्याच्यामुळे हे सगळं घडलं. नक्कीच सर. शिवरायांकडे असं कुठचं मोठं सैन्य नव्हतं, मात्र जी काही मोजकी माणसं होती स्वराज्यातली ती शिवरायांना जीवाला जीव देणारी होती. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आपला जीव गेला तरी चालेल, पण आमचा राजा जगला पाहिजे. अशी जादू, कोणती जादू होती ती शिवरायांनी रयतेवरती केलं होतं? जे प्रेम असेल किंवा जीवाला जीव देणारी माणसं अशी का तयार झाली होती? असं का वेगळेपण होतं शिवाजीमध्ये? मला असं वाटतं म्हणजे मी हा जो प्रश्न आहे ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे खरं तर हा प्रश्न सुचणं सुद्धा एक वेगळं हे आहे. म्हणजे मला आठवतं माझी शिवाजी महाराजांची जी ओळख किंवा आपली सगळ्यांची जी आहे ती भालजी पेंढारकरांचा एक सिनेमा होता छत्रपतींच्यावरती, ज्याच्यामध्ये चंद्रकांत यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. आणि ह्याच्यामुळे एक शिवाजी महाराजांविषयीची माहिती, एक वलय आमच्यापर्यंत पोचलं होतं. 4थीच्या आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये महाराजांच्या वेगवेगळ्या जीवनातल्या घटना होत्या की ज्याच्यामध्ये शाहिस्तेखानाची बोटं छाटणं किंवा अफजल खानाचा वध करणं, आग्र्याहून सुटून येणं आणि एकंदरीतच त्यांनी जे काही हे केलं, ह्या कथा होत्या. आणि ह्या कथा इतक्या रोमांचकारी होत्या की खूप भारावून जायचो. म्हणजे तो इतिहास वाचताना इतकं छान वाटायचं आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाशिवाय दुसरा इतिहासच वाचावा असा वाटायचा नाही. बरोबर. पण हे एक वाटत असताना मला आणखी एक आठवतं की आम्हाला 10वीमध्ये एक धडा होता. कुरुंदकर म्हणून एक लेखक होते आणि त्यांचा छत्रपतींच्या संदर्भातला एक धडा होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे पूर्वी ना प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न यायचा, संदर्भासह हे स्पष्टीकरण द्या म्हणून मराठीमध्ये यायचा. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की औरंगजेब हा लढाया जिंकत होता पण तो युद्ध जिंकू शकला नाही. आणि त्यावेळी मी याचा विचार करायला लागलो आणि त्या धड्यामध्येच त्या प्रश्नाचं उत्तर होतं. किंवा त्याच्यामध्ये आणखी प्रश्न असे होते की महाराजांनी इतकी माणसं जमा केली पण त्याच्यापेक्षाही कुरुंदकर असा प्रश्न उभा करतात
की 1680 महाराज गेले, म्हणजे त्यांचं आयुष्य 50 वर्षांचं जेमतेम आयुष्य त्यांचं होतं. आणि त्याच्यानंतर औरंगजेबासारखा बादशाह जो महाराष्ट्रामध्ये आला, लाखांचं सैन्य घेऊन तो महाराष्ट्रामध्ये आला आणि पुढची 27 वर्ष तो महाराष्ट्रामध्येच राहिला आणि महाराष्ट्रामध्येच तो दफन झाला. आणि हे करत असताना त्याला सातत्याने, म्हणजे एका बाजूला महाराजांचं निधन झालंय, दुसऱ्या बाजूला युवराज संभाजीराजे हे लवकर शहीद झालेत, त्याचबरोबर बाकीचे सरदार जे आहेत ते तसे प्रभावी सरदार कोणी दिसत नाही आहेत. आणि अशा वेळी सामान्य जनता पुढची 27 वर्ष सतत लढत राहते, म्हणजे प्रत्यक्ष युद्धामध्ये जिंकण्याची शक्यता नाही. असं असताना सुद्धा पुढची राजाच्या नंतर, महाराजांच्या नंतर 27 वर्ष जनता लढत का राहते ह्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे, असं कुरूंदकर म्हणतात. आणि मला खरंच असं वाटायला लागलं की नायक नसताना, म्हणजे राजा असताना लढतात ही गोष्ट एक झाली, पण राजा नसताना पुढचे 27 वर्ष माणसं त्या राज्यासाठी, म्हणजे ते राज्य त्यांना स्वतःच वाटत होतं. म्हणजे जनतेतल्या प्रत्येक व्यक्तीला ते राज्य स्वतःचं वाटत होतं. म्हणजे महाराजांची ही किमया आहे की त्यांनी ते राज्य, हे रयतेचं राज्य आहे, हे रयतेतल्या प्रत्येक माणसाला वाटावं अशी परिस्थिती निर्माण केली. नक्की सर, तुम्ही म्हणाल तसं म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं तर राजांकडे होती, पण राजांचं वेगळं कसं होतं ते की माणसं ओळखण्याचं, म्हणजे सकाळी फिरणारा वासुदेव जो फिरतोय तो म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात जाऊन शत्रुपक्षात जाऊन तो तिथली माहिती आणून देत होता. हे स्किल एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काय सांगाल की हे राजांकडे वेगळं कसं माणसं ओळखण्याचं अफलातून होतं? त्यामुळे रणनीतीचं कौशल्य त्यांच्याकडे होतं, पण रणनीतीच्या कौशल्याच्या आधी ज्याच्यासाठी ते रणनीती वापरत होते, म्हणजे तो काळ असा होता की ज्याच्यामध्ये तुमचा कोणतंही ध्येय सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला युद्धनीती यायलाच पाहिजे होती, युद्धात तुम्हाला जिंकायलाच पाहिजे होतं. त्यामुळे त्याचं कौशल्य येणं ही मिनिमम गरज, किमान गरज तर ती होतीच. पण त्याबरोबरच जो मगाचा तुझा प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं की त्याच्यानंतर महाराजांच्या नंतर 27 वर्ष जनता लढत राहिली, पण मग महाराजांनी असं काय केलं की जनतेला आपलं राज्य वाटलं? तर मला असं वाटतं की त्यांच्या जीवनातल्या काही घटनांकडे आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जे म्हणजे पुणे परगण्यामध्ये ते होते, म्हणजे जे त्यांच्या वडिलांचा तो परगणा होता, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जे काम केलं, म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी, 16व्या वर्षी, 17व्या वर्षी हे काम केलं, ते तिथं व्यवस्था निर्माण करण्याचं काम केलं. म्हणजे आपण ह्याच्याकडे कदाचित ह्या गोष्टी आपल्याला रोमॅन्टिक वाटणार नाहीत, म्हणजे युद्धासारख्या त्या सुरस वाटणार नाहीत, पण तिथं त्यांनी जी व्यवस्था निर्माण केली की ज्याच्यामुळे जनतेला ते राज्य आपलं वाटू लागलं. म्हणजे एक साधी गोष्ट हे करूया की जनतेला काय हवं असतं? जनतेला आपलं संरक्षण व्हावं असं वाटत असतं, आपण सुरक्षित राहावं असं वाटत असतं, आपल्या संपत्तीचं संरक्षण व्हावं असं वाटत असतं, आपली अब्रू सुरक्षित राहावी असं वाटत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी महाराजांनी त्यांना दिल्या. म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांनी जी गावं उद्ध्वस्त झाली होती, बेचिराग झाली होती लोक युद्धाच्या ह्याच्यामुळे, तर ती गावं पुन्हा वसवायला त्यांनी सुरुवात केली. लोकांना कौल दिले, लोकांना बोलवलं. आणि हे जेव्हा लोक येतात, म्हणजे त्यावेळी शेती हा मुख्य व्यवसाय होता, आणि त्यावेळी लोक येतात तेव्हा त्यांना नांगरणीपासून कापणी होऊन प्रत्यक्ष पीक येईपर्यंत एक सुरक्षित काळ असावा लागतो. आणि हा काळ देण्यासाठी म्हणून एक राज्य यंत्रणा, त्यांना संरक्षण देणारी राज्य यंत्रणा लागते. हे लागतं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला त्यांना जे कर जे गोळा केले जातात ते कर असे झाले पाहिजे की जनतेचे लूट होता कामा नये. आणि ही गोष्ट मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची होती, जेणेकरून प्रजेला वाटलं. आणि ह्याच्यामध्ये मी एक उल्लेख करेन की त्या गोष्टीच्या ह्याच्यात, म्हणजे आपल्याला ती रांझ्याच्या पाटलाची गोष्ट माहिती आहे. म्हणजे रांझ्याच्या पाटलाने तिथल्या गावातल्या एका मुलीवरती अत्याचार केला आणि त्या मुलीने आत्महत्या केली. आणि ही गोष्ट जेव्हा महाराजांना कळली तेव्हा महाराजांनी त्याला मुसक्या बांधून बोलावून घेतलं, म्हणजे आणलं त्याला हे करून, आणि त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. हे असं पूर्वी कधीच झालं नव्हतं, कारण साधारणपणे गावामध्ये पाटील, देशमुख हे जे वतनदार होते, ह्या वतनदारांची सत्ता होती. न्यायदानाचं काम असेल, काही असेल, तेच करत होते. आणि कधीही कोणताही राजा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. आणि छत्रपती हे पहिले राजे होते की ज्यांनी जनतेच्या प्रतिष्ठेची, जनतेतल्या स्त्रीच्या प्रतिष्ठेची ही संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आणली, की ज्याच्यामुळे जनता त्यांच्या बाजूला उभी राहिली. नक्की सर, युद्धनीतीबद्दल तर राजांच्या बोललं जातं, मात्र अनेक वेळा युद्धनीती करत असताना राजांना काही तह करावे लागले, त्या तहात अनेक किल्ले सोडावे लागलेत.
शत्रूला गाफील ठेवण्यासाठी काही खेळी खेळाव्या लागल्यात. या सगळ्या ह्याच्यात एक तुम्ही सायकॅट्रिस्ट म्हणून विचारतो की कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता महत्त्वाची होती. हा सगळा एक हे वेगळेपण राज्यात दिसतं, त्याबद्दल काय सांगा? नक्कीच. म्हणजे युद्धनीतीच्या बाबतीत त्यांचं म्हणजे अतुलनीय अशी गोष्ट आहे ती. तुम्ही जर बघितलं तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध केल्या. म्हणजे आपण बघितलं फक्त 50 वर्षाचं आयुष्य, 15व्या वर्षी ही व्यक्ती एक शपथ घेते आणि पुढे एक मोठं राज्य निर्माण करते. आणि हे नियोजनाशिवाय शक्य नाही. आणि हे फक्त एक रोमॅन्टिसिझम घेऊन माणूस हे करू शकत नाही. त्यामुळे मन शांत नक्कीच असायला पाहिजे, संयमी हे असायला पाहिजे. आणि तुम्ही जर बघितलं तर महाराजांनी जे डावपेच आखले की ज्याच्यामध्ये तुम्ही नवीन राज्य निर्माण करता आहात. आणि ज्यावेळी अशा मजबूत अशा पातशाह्या आहेत, म्हणजे आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे, मुघलांचं राज्य आहे, आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही एक नवीन राज्य निर्माण करतात. आणि ज्यावेळी तुमच्याकडे फारसं काही हे नाही आहे आणि ज्याच्यासाठी ज्या ध्येयवादासाठी तुम्ही राज्य निर्माण करतात, त्या ध्येयवादामुळे जे वतनदार आहेत, जे तुमचे नातेवाईक आहेत, ते सुद्धा तुमच्याबरोबर नाही आहेत. आणि मग अशासाठी रणनीती त्यांना आखणं नक्कीच आवश्यक होतं. आणि ती रणनीती महत्त्वाची होती. म्हणजे समोरासमोर तुम्हाला युद्ध करता येणार नाही, तुम्हाला गनिमी काव्याची लढाई लढावी लागेल, तुम्हाला छोटे छोटे विजय मिळवून आत्मविश्वास आपल्या सैन्यामध्ये निर्माण करावा लागेल. काही ठिकाणी आपल्याला लक्षात आलं की पडती बाजू आहे किंवा आपला खूप लॉस होणार आहे, तर तुम्हाला तात्पुरता तह करणं हे आहे. आणि हे तह करताना म्हणजे मला महाराजांची कौतुक याच्यासाठी वाटतं किंवा ते अनुकरणीय अशासाठी वाटतं की ज्यावेळी त्यांच्यावरती मिर्झाराजे जयसिंगने हल्ला केला आणि ह्याच्यामध्ये त्यांना तहामध्ये 23 किल्ले द्यावे लागले. म्हणजे एक एक किल्ला जिंकणं ही किती ह्याची गोष्ट आहे. आणि त्या तहामध्ये 23 किल्ले, पण हा माणूस खचला नाही. म्हणजे मला हेच आश्चर्य वाटतं की एखाद्या म्हणजे जवळपास सगळंच दिल्यासारखं आणि मग तुम्हाला आग्र्याला बोलवून नेतात आणि तिथे तुम्हाला कैद करून ठेवतात. म्हणजे ही परिस्थिती येऊन सुद्धा, अपयशाची परिस्थिती येऊन सुद्धा महाराजांनी त्याच्यावरती मात केली आणि पुन्हा ते सगळे किल्ले जिंकले. तर हे जे जीवनातले ह्या गोष्टी आहेत, तर त्याला मानसिक बळाशिवाय हे शक्य नाही. हे मानसिक बळ त्यांच्यामध्ये होतं. आणि हे मानसिक बळ जसं त्यांच्यामध्ये होतं तसं त्यांच्या सैन्यामध्ये सुद्धा त्यांनी निर्माण केलं होतं. मला असं वाटतं की सोशल इंटेलिजन्स त्यांच्यामध्ये जबरदस्त होता की ज्यामुळे त्यांनी माणसं तशा प्रकारची तयार केली. म्हणजे एक प्रसंग जो कोंढाणा किल्ला घेण्याच्या बाबतीत, नंतर त्याला सिंहगड म्हटलं गेलं, तिथं जे होतं म्हणजे तानाजी मालुसरे लढत होते आणि ते त्या युद्धात पडल्यानंतर जे मावळे होते ते पुन्हा त्या ह्याला धरून खाली उतरायला लागले. आणि त्यावेळी तो दोर तोडून टाकण्यात आला आणि तुम्हाला आता लढावंच लागणार, म्हणजे तुम्हाला परत फिरण्याचे मार्ग नाही. आणि हे परत फिरण्याचे मार्ग नाही आणि मग तिथं लढलं गेलं. मला असं वाटतं की हा आजही अनुकरणीय ही गोष्ट आहे की काय तुम्ही एखादा ध्येय ठरवल्यानंतर त्या परत फिरण्याचे मार्ग जर तुम्ही हे नाही केलेत आणि आम्हाला पुढेच जायचं आहे, तर तुम्ही जिंकता. म्हणजे कोंढाण्याला तुम्ही जिंकलात, हे जे जिंकणं आहे हे कुठेतरी एका निर्धाराचं पण प्रतीक आहे. तर ह्या वेगवेगळ्या डावपेचांचा हा उपयोग ते करत होते असं दिसतं. बरोबर सर. पण ह्या सगळ्यामध्ये शिवरायांनी त्यावेळी अनेक जाती धर्मांची माणसं, म्हणजे 400 वर्षापूर्वी सगळ्या वेगवेगळ्या जातींची माणसं एकत्र बांधून ठेवणं हे थोडं अशक्य होतं. म्हणजे शिवाजींचे अंगरक्षक म्हणा किंवा त्यांचे आरमार प्रमुख मुस्लिम होते, त्यांच्या जीवाला जीव देणारी माणसंही खालच्या जातीतली त्यावेळी होती. म्हणजे सगळ्या जातीच्या जाती धर्माच्या लोकांना त्यावेळी त्यांनी एकत्र बांधून ठेवलं होतं. ते 450 वर्षापूर्वी कसं शक्य होतं, याबद्दल काय सांगा? एक आहे की आपण नेहमी महाराजांचा विचार करत असताना ते एक योद्धा म्हणून विचार करतो, पण ते योद्धा असण्याबरोबरच एक ध्येयवादी माणूस होते. आणि त्यांचं ध्येय मी जसं म्हटलं की पसायदानामध्ये जे वांछिल तो ते लाहो हे जसं आहे, किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हे जे तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे, हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी ते काम करत होते. आणि हा त्यांचा गोल होता. म्हणजे राज्य त्यांना का मिळवायचं होतं, राज्य त्यांना का हे करायचं होतं, स्वतःच्या उपभोगासाठी नाही. म्हणजे बाकीचे राजे म्हणजे ह्याच्या अगोदर सम्राट होऊन नाही गेले का, म्हणजे अगदी नल युधिष्ठिरापासून अगदी विक्रमादित्यापर्यंत राजे होऊन गेले, किंवा विजयनगरचं साम्राज्य एवढं मोठं होऊन गेलं. हे सगळे एतद्देशीय राजे होते, या देशातले राजे होते. पण त्या राजांना हे मिळालं नाही, प्रेम मिळालं नाही जे महाराजांना मिळालं. त्याचं कारण हे होतं की महाराजांनी जे राज्य केलं आणि त्यांनी म्हणताना हे राज्य श्रींचं आहे
असं म्हटलं. माझं नाही म्हटलं. म्हणजे मला राज्य करायचं आहे आणि मला राजा व्हायचं आहे ह्या माझ्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा ह्या नव्हत्या. संपूर्ण जनतेच्या स्वातंत्र्य आकांक्षा ज्या होत्या त्या त्यांच्या ह्याच्यातून व्यक्त होत होत्या आणि म्हणून सगळ्या प्रकारची लोक त्यांच्याशी जोडली गेली. आणि मी मगाशी हे केलं की आपण हा विचार नाही करत आहोत की महाराजांकडे इतकं प्रेम करणारी माणसं का झाली. म्हणजे जसं मी म्हटलं की महाराजांच्या नंतर माणसं लढत राहिली 27 वर्ष, तसं महाराज असताना सुद्धा अशा अनेक घटना आहेत की ज्या आपण विचारात घेण्यासारख्या घटना आहेत. म्हणजे जसं आहे की पन्हाळगडाहून हे असताना म्हणजे पन्हाळगडाला वेढा घातला होता आणि महाराजांना त्याच्यातून सुटायचं होतं आणि त्यावेळी त्यावेळी शिवा काशीद हा एक न्हावी माणूस पुढे आला. तो कशासाठी पुढे आला की त्यांनी शिवाजीचं रूप घ्यायचं आणि ती पालखी म्हणजे शिवाजी एका बाजूने निघतायत असं हे होणार आणि महाराजांना दुसऱ्या बाजूने निघून जाता येणार. पण हा जो शिवा काशीद आहे ह्या माणसाला माहिती आहे की आपण शत्रूच्या ह्याच्यात सापडले जाणार आणि आपला खून होणार, आपण मारले जाणार आहोत. असं असताना माणूस मरायला का तयार झाला, राजावरती प्रेम कर. बरं हा एकटा माणूस नाही, अशी असंख्य माणसं दिसतील. म्हणजे मिलिटरीमध्ये लढणारे म्हणजे पैशासाठी किंवा पगारासाठी लढणारी माणसं वेगळी असतात. म्हणजे तिथं चान्स फॅक्टर असतोच की तुम्ही लढाईला जाताना. पण ह्या माणसांच्या बाबतीत म्हणजे शिवा काशीद जेव्हा हे करायला जातो तेव्हा त्याला माहिती आहे की मी मरणार आहे. म्हणजे माझ्या मुलाबाळांचं काय हा विचारच येत नाही आहे. त्याच्यानंतर ते विशाळगडाकडे जात असताना वाटेत जी घोडखिंड जिला नंतर पावनखिंड म्हटलं गेलं, ती पावनखिंड ज्यांच्या बलिदानाने झाली त्या बाजीप्रभू देशपांडेंना पण माहिती होतं की इथं आपण मरणार आहोत. मग मरण्यासाठीच आणि त्यांच्याबरोबर जे काही 500 मावळे होते ते सुद्धा म्हणजे ज्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती नाहीत ती सुद्धा माणसं हा राजा वाचला पाहिजे, महाराज वाचले पाहिजेत. म्हणजे लाखो मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. हे जे आहे ना लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. तर महाराजांनी जी राज्य यंत्रणा तयार केली म्हणजे मला कधी कधी गंमत वाटते किंवा आश्चर्य वाटतं किंवा हा चमत्कार वाटतो. म्हणजे चमत्कार हा शब्द कदाचित गूढवादाकडे घेऊन जाणारा असेल पण मध्ययुगीन काळामध्ये ज्यावेळी राजेशाया होत्या, वतनदारी होती आणि राजा होणं वतनदार होणं हे चैनबाजीसाठी होतं किंवा एक शौर्य गाजवण्यासाठी होतं, प्रतिष्ठेसाठी होतं. त्यावेळी हा राजा जी राज्यव्यवस्था तयार करतो तिची अंतर्गत रचना लोकशाहीची असल्यासारखी मला वाटते. म्हणजे ह्यावेळी कोणाच्या स्वप्नात सुद्धा लोकशाही त्यावेळी नव्हती आणि अशावेळी महाराजांनी जी राज्ययंत्रणा म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांनी जमीन मोजली. म्हणजे हे तर आपल्याला आश्चर्य वाटण्यासारखं आहे ना की जमीन मोजली कारण कर ठरवायचे होते. म्हणजे त्याच्या अगोदरचे वतनदार आपल्याला वाटेल तो कर ठरवायचे, पण महाराजांनी जमीन मोजून त्या जमिनीमध्ये किती पीक येणार ह्याच्याप्रमाणे त्याचा सारा ठरवला. बरं हा सारा ठरवत असताना म्हणजे जो टॅक्स आहे जो राज्ययंत्रणेला टॅक्स द्यायचा आहे तो ठरवत असताना प्रजेवरती अन्याय होणार नाही आणि प्रजेला समृद्ध जीवन जगता येईल एवढा त्यांच्याकडे राहिलं पाहिजे हा विचार करून त्यांनी त्याचे टॅक्स ठरवले. दुष्काळामध्ये टॅक्स रद्द केले म्हणजे डिमांड न करता. म्हणजे आज आपल्याकडे अडचणी येतात तर आम्हाला सांगावं लागतं, अप्लाय करावं लागतं की टॅक्स हे घेऊ नका किंवा रिलीफ द्या म्हणून. पण महाराजांनी त्या काळामध्ये हे केलं. आणखी एक मला हे वाटतं की म्हणजे ह्या राज्ययंत्रणेच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा ते नाही आहे. आपल्याकडे लँड ॲक्विजिशन आहे. म्हणजे सरकारला वाटलं एखाद्या कंपनीसाठी जमीन काढून घ्यायची तर सरकार गॅझेट काढतं आणि काढून घेतं. महाराजांनी जेव्हा सांगितलं, आपल्या फौजेला जेव्हा आज्ञा दिल्या की जरी ते राज्य हे असलं तरी तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर तुम्ही खजिन्यातून पैसे घेऊन जायचे आणि जनतेकडून ती गोष्ट विकत घ्यायची. मला असं वाटतं की हे कुठचा राजा करत होता. त्या काळामध्ये कोणाच्याही स्वप्नात हे नव्हतं की प्रजेकडून घेताना, कारण सगळेजण म्हणत होते आम्ही राजे आहोत आम्ही सरदार आहोत तर आमचा अधिकारच आहे. म्हणजे जनतेचं तुम्हाला लाकूड हवं असेल, झाड हवं असेल तर ते तोडून घ्यायचं असेल तर ते वटलेलं झाड असायला पाहिजे, त्या तुम्ही राजी केलं पाहिजे आणि राजी करून तुम्ही त्याच्याकडून ते खरेदी केलं पाहिजे. किंवा तुमच्या फौजा जात असतील म्हणजे पूर्वी एखाद्या राज्यातून फौज जात असेल तर त्याच्यामध्ये वाटेत येणारं सगळं जे पीक आहे त्या उभ्या पिकातून लोक जे सैन्य घोडे घालत होतं. आणि अशावेळी महाराज आज्ञा देत होते आपल्या सैन्याला की त्यांनी कडेकडेने जावं म्हणजे लोकांच्या ह्याच्यातून जाऊ नये असा विचार करणारा राजा ज्यावेळी येईल तेव्हा जीवाला जीव देणारी माणसं नक्कीच तयार होतील. आणि म्हणून हा मला चमत्कार असा वाटतो की त्या काळामध्ये महाराजांनी हे कसं सुचलं, कसं त्यांना हे वाटलं. तर मला असं वाटतं की जो संत परंपरेने निर्माण केलेला एक महाराष्ट्रामध्ये एक वातावरण होतं त्याचं एक प्रत्यक्ष मूर्त रूप
म्हणजे संतांनी जे सांगितलं ते प्रत्यक्ष जेव्हा यायला पाहिजे, म्हणजे जो जे वांछिल तो ते लाहो जर व्हायचं असेल तर राज्ययंत्रणा तशा प्रकारची व्हायला पाहिजे, आणि हे महाराजांनी तिथं केलं असं मला वाटतं. नक्कीच सर, अजून एक मगाशी तुमच्या चर्चेत जो मुद्दा आला तो की स्त्रियांकडे बघण्याचा महाराजांचा दृष्टिकोन, म्हणजे कल्याणची सुभेदाराची सून जेव्हा तिथले सरदार राजांकडे घेऊन आले तेव्हा राजांनी त्यांना आई म्हटलं होतं. की अजून एक गोष्ट होती की कुठच्यातरी एका सरदाराने अत्याचाराची घटना घडली तेव्हा त्या सरदाराचे शिवरायांनी डोळे काढून टाकले होते. म्हणजे आत्ता लोकशाहीत स्त्री अत्याचाराविरोधात जेव्हा कडक कायदे करण्याची मागणी होती तेही होत नाही, त्यावेळी 450 वर्षापूर्वी एक राजा अशा प्रकारच्या भूमिका घेतो, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच महाराजांची संवेदनशीलता, म्हणजे जनतेच्या प्रती जी संवेदनशीलता होती ती त्याला तोड नाही, आणि ह्या संवेदनशीलतेमुळेच महाराज ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या राज्ययंत्रणेमध्ये आणू शकले. आणि तू ज्या 2 गोष्टींचा उल्लेख केलास की एक कल्याणच्या सुभेदाराची सून आणि दुसरं मी मगाशी रांजाच्या पाटलाची गोष्ट जी सांगितली, हे तर कसं होतं की शत्रूच्या स्त्रिया आणि ह्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये मला आणखी एक आश्चर्याची हे वाटते की महाराजांच्या विरोधातल्या एक कोल्हापूरच्या जवळ एक आहे, तिथं सावित्री देसाई म्हणून किल्लेदार बाई होत्या, आणि त्या महाराजांच्या ह्याच्यामध्ये नव्हत्या, त्या विरोधी पातशाहीमध्ये होत्या, आणि महाराजांनी त्यांना सरेंडर करायला सांगितलं. त्या सरेंडर झाल्या नाहीत, त्यांनी किल्ला हे नाही केला. तेव्हा महाराजांनी आपला एक सरदार पाठवला जो शूर होता, स्वामिनिष्ठ होता. त्याने त्यांच्याबरोबर लढत दिली. जवळजवळ 27 दिवस ती लढाई चालली आणि त्याच्यानंतर तो किल्ला जिंकला गेला. त्या ज्या किल्लेदार बाई होत्या त्या हरल्या गेल्या आणि त्याच्यानंतर महाराजांच्या सरदारांनी त्यांच्या त्या किल्लेदार शत्रुपक्षाच्या किल्लेदारावरती अत्याचार केला. आणि ही गोष्ट जेव्हा महाराजांना कळली तेव्हा महाराजांनी माफ नाही केला. त्याचे डोळे काढून त्याला त्याच किल्ल्यामध्ये कायमचं खितपत ठेवलं. ह्याच्यासाठी प्रचंड करेज लागतं. म्हणजे बऱ्याच वेळा आपली जी हे करणारी माणसं असतात, कौतुक करणारी किंवा आपल्याभोवती लाळगोटेपणा करणारी किंवा काही ह्याच्यासाठी तुमच्याशी हे करणारी माणसं असतात, त्यांचे जे गुन्हे असतात आजही लोकशाहीमध्ये ते लपवले जातात. आणि अशावेळी महाराज आपल्या एका विजयी सेनापतीला आणि आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या सेनापतीला त्याने अन्याय केला तर त्याला माफ नाही त्यांनी केलं. तर ही गोष्ट नक्कीच आजही अनुकरणीय आहे की आपल्या आजूबाजूच्या लोकांनी जर काही गोष्टी केल्या तर त्या पदराआड घालू नये. ही गोष्ट मला असं वाटतं की महाराजांनी दिलेला जो हे आहे तो आजही अनुकरणीय आहे. आणि त्यामुळे ते सगळीच राज्य यंत्रणा त्यांची जी होती की स्त्रियांच्या बाबतीतला हा प्रश्न, जनतेच्या ह्याच्या संदर्भातला प्रश्न, म्हणजे जनतेचं संरक्षण, जनतेच्या संपत्तीचं संरक्षण. त्यावेळची संपत्ती म्हणजे शेती आणि त्या शेतीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी म्हणजे जंगली जनावरांचा बंदोबस्त करणं, वतनदारांच्या ह्याचा बंदोबस्त करणं, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित पणे आपण जर बघितल्या तर ती राज्य यंत्रणा म्हणून म्हणजे बऱ्याच वेळा त्यांच्या शौर्यापुढे, त्यांच्या जीवनातल्या नाट्यमय घटनांच्या पुढे ह्या गोष्टी विसरल्या जातात. पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की ज्यामुळे लोकांना ते राज्य आपलं वाटायला लागलं. म्हणजे हे आपलं राज्य आहे, हा राजा आपला राजा आहे, हा राजा जिंकला पाहिजे, मी मेलो तरी चालेल. म्हणजे तुम्ही विचारात घ्या की जे लोक तिथं शहीद होत होते त्यांचे नातेवाईक पण ते भोगत होते ना. म्हणजे बाजूप्रभू देशपांडेंच्या बरोबर आणि जी लोक गेली तर त्यांचे नातेवाईक असतील घरी, त्यांची बायको मुलं असतील, त्या लोकांना सुद्धा ते राज्य आपलं वाटत होतं आणि त्यांना त्याचं कौतुक वाटत होतं की आमची लोक ह्या राज्यासाठी हे होत आहे. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मगाशी तू जो उल्लेख केलास की महाराजांना सगळ्या जातीपातीची माणसं तर होतीच आणि वेगवेगळ्या धर्मांची माणसं, म्हणजे विशेष करून ज्यावेळी पातशाया होत्या, मुघल सम्राट होता, औरंगजेबासारखा सम्राट होता, आदिलशाही होती आणि जेव्हा ह्या हे लोक ज्या प्रकारे वागत होते आणि महाराजांकडे हे होते, महाराज सूडबुद्धीने वागणारे नव्हते. मला हे त्यांच्यामधलं खूप कौतुक. म्हणजे ह्या राजाने इतकं सगळं म्हणजे आयुष्य ह्या ध्येयवादासाठी अर्पण केलं, लढाया लढला, पण तो माणूस सूडबुद्धीने वागणारा नव्हता. म्हणून त्यांच्या आदेशामध्ये हे होतं की तुम्हाला जर युद्धाच्या ठिकाणी कुराण मिळालं, दुसऱ्या धर्माचा जर धर्मग्रंथ मिळाला
तर तो आदराने तुम्ही हे केला पाहिजे आणि पुढे ज्यावेळी तुम्हाला त्या धर्माचा माणूस मिळेल तेव्हा त्याच्याकडे सुपूर्द केला पाहिजे. किंवा त्यांच्या सैन्यामध्ये म्हणजे अगदी त्यांच्या अंगरक्षकापासून आरमारापर्यंत मुस्लिम लोक होती, जी दुसऱ्या धर्माची लोक होती. त्यांच्याकडे पठाणांची एक हे होती, फौज होती की जे त्यांच्यासाठी लढले. त्यामुळे महाराज हे एका ठराविक जातीचे किंवा ठराविक धर्माचे अशा प्रकारचं राजकारण करत नव्हते. त्यांचं राजकारण हे वंचित घटकांसाठी, सामान्य घटकांसाठी, रयतेच्या रक्षणासाठी असं म्हणून होतं. आणि ज्यावेळी माणूस अशा प्रकारचा विचार करतो तेव्हा तो महाराजांसारखाच वागू शकतो, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं वागणं त्याच्याकडे येणार नाही. बऱ्याच वेळांना एक हे कौतुक केलं जातं औरंगजेब बादशाचं. औरंगजेब बादशाचं एक कौतुक असं केलं जातं की औरंगजेब बादशाह हा स्वतः चा खर्च जो आहे म्हणजे पर्सनल खर्च आहे तो भागवण्यासाठी टोप्या विणायचा किंवा कुराणाच्या प्रती लिहून काढायचा आणि व्यक्तिगत खर्च तो भागवायचा आणि त्यामुळे तो महान होता. पण मला त्याच्यापेक्षाही महाराजांच्या ह्याच्यामध्ये वेगळं हे दिसतं. पण असं वागणारा औरंगजेब ह्याने कधीही वतनदारशाहीला हात लावला नाही. वतनदारांना त्यांनी हे केलं, कारण वतनदारशाहीला हात लावणं म्हणजे मधमाशीच्या पोळ्यावरती दगड मारण्यासारखं होतं. म्हणजे जे वतनदार, कारण तुम्ही जर बघितलं तर महाराजांना ज्यांनी त्रास दिला ते त्यांच्या नात्यातली सुद्धा माणसं होती आणि अशी अनेक संस्थानं होती किंवा असे हे होते की ज्यांनी महाराजांना स्वीकारलं नाही, कारण महाराजांनी वतनदारीच्या विरोधात हे केलं. आणि वतनदारीच्या विरोधात म्हणजे कारण वतन हे स्वतः राजे कसे वागत होते, म्हणजे जनतेवरती शोषण करणारी ती यंत्रणा होती, त्याला त्यांनी विरोध केला, ज्याला औरंगजेबापासून कोणीच हात लावला नव्हता. आणि त्यामुळे हे वेगळे पण होतं आणि असा राजा कधीच झाला नाही. म्हणजे इतिहासामध्ये सुद्धा इतरदेशीय राजामध्ये असा राजा झाला नाही की ज्याने जनतेची पोटच्या पोराप्रमाणे काळजी केली. म्हणजे रयतेच्या किंवा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा स्पर्श करू नका असा आदेश देणारा राजा मला नाही वाटत की इतिहासामध्ये इतर कुठे जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा एवढा महान माणूस झाला नसेल. नक्कीच. तर वेळ संपत आली, आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. जेव्हा शहाजी राजे गेले तेव्हा त्या काळी सती प्रथा होती, मात्र शिवरायांनी जिजाऊंना सती जाऊ दिलं नाही. मला वाटतं ह्यावेळेस खूप मोठं आत्मबल किंवा एक ठाम राहावं लागलं महाराजांना, ह्याबद्दल काय सांगाल? महाराज हे न्यायप्रिय होते आणि मला असं वाटतं की ज्या ज्या प्रथा ह्या लोकांच्यावरती अन्याय करणाऱ्या आहेत ह्या प्रथांच्या बाबतीत ते प्रागतिक विचारांचे होते. त्यामुळे त्यांनी सतीच्या संदर्भात तर जिजाऊंना हे केलं, म्हणजे त्यांचं परिवर्तन केलं आणि त्यांनी त्यांना सती जाऊ दिलं नाही. पण त्याच्याही पुढची एक गोष्ट मला जास्त हे वाटते की एक काळ असा होता की म्हणजे असं ऐकीव आहे की विहिरीत पाव टाकला आणि तो त्या माणसाचा धर्म बदलून गेला. आणि अशा काळामध्ये किंवा अशा काळाच्या पूर्वी किंवा त्या समकालीन ह्याच्यामध्ये नेताजी पालकर सारखी व्यक्ती जबरदस्तीने मुस्लिम बनवली जाते आणि ती व्यक्ती जेव्हा परत येते तेव्हा महाराज तिला पुन्हा हिंदू करून घेतात. मला वाटतं हे एक प्रोग्रेसिव्ह हे आहे. म्हणजे ज्यावेळी माणसं बाजूला कशी जातील अशा प्रकारे लोक वागत होती आणि अशावेळी माणसांना जवळ घेण्याचं काम जे आहे ते महाराज करतात. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला हे जे दिसतं की जिथं माणसं जोडणं, मी मगाशी म्हटलं सोशल इंटेलिजन्स, म्हणजे एका बाजूला ते इतक्या लढाया लढत होते, म्हणजे औरंगजेबाच्या भेटीला जात असताना म्हणजे काय असेल त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे औरंगजेब एवढ्या फौजा घेऊन तिथं आलेला आहे, आदल्या दिवशी त्यांना किती स्ट्रेस असेल, किती टेन्शन असेल, आपण एम्पथाइज करून बघावं की त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघावं. आणि त्यावेळी त्यांचं इमोशनल इंटेलिजन्स मला असं वाटतं की किती बॅलन्स ती व्यक्ती हे राहिली. आणि त्याचबरोबर त्यांचा सोशल इंटेलिजन्स म्हणजे सामाजिक बदल करण्याच्या बाबतीत म्हणजे महाराज आहेत तसं टिकवायला तयार नव्हते, त्यांनी सामाजिक बदल घडवून आणले. आणि म्हणून त्यांच्यासाठी ही सगळी माणसं म्हणजे वेगवेगळ्या जातीची माणसं, म्हणजे आपण आत्ता शिवाकाशीचं हे केलं पण मदारी मेहतर होता, हिरोजी फर्जन होता, ही माणसं सुद्धा त्यांच्यासाठी बळी जायला, म्हणजे आग्र्याहून सुटकेच्या वेळी ती बळी जायला तयार झाली. किंवा बाजीप्रभू देशपांडे, ही सगळी माणसं त्यांच्यासाठी हे करत, कारण महाराजांनी एक जे काही हे केलं होतं आणि ते त्यांनी पटवून दिलं होतं. म्हणजे मला असं वाटतं की हे कौशल्य जबरदस्त आहे की तुम्हाला जे वाटतो ध्येयवाद तो लोकांना पटला पण पाहिजे ना, तो पटवून देण्याची त्याचं स्किल सुद्धा त्यांच्याकडे असावं, त्यांच्याकडे संवाद कौशल्य पण ते असावं.
प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग ही जी कौशल्य आहेत ती त्यांच्याकडे जबरदस्त असावीत आणि त्याच्याशिवाय हे एवढं सगळं उभं राहणं हे शक्य नाही. म्हणजे तू माझी मुलाखत एक सायकॅट्रिस्ट म्हणून विचारले तर मला असं वाटतं की ह्या व्यक्ती हा इंटेलिजंट माणूस तर होताच, पण भावनिकदृष्ट्या सुद्धा इंटेलिजंट होता. म्हणजे भावना कशा आवरायच्या, म्हणजे विजयाचा आनंद संयमाने कसा घ्यायचा आणि अपयश कसं पचवायचं ह्या गोष्टी त्या माणसाला कळत होत्या. आणि हे करत असताना सामाजिक पातळीवरती लोकांना कसं जोडायचं आणि दुसऱ्या बाजूलाच एक समानतेचा, विषमता नसलेला समाज, शोषण नसलेला समाज कसा उभा करायचा हे मध्ययुगीन काळामध्ये हे करणारा माणूस हा, म्हणून मला असं वाटतं की महाराज ग्रेट होते. म्हणजे त्याला एकमेवाद्वितीय, म्हणजे लोक उगाच त्यांना अवतार म्हणत नाही. म्हणजे आपण असं म्हणू नये की एखाद्या माणसाला कोणी अवतार म्हटलं म्हणजे ते लोक अंधश्रद्धा आहेत म्हणून ते अवतार म्हणतात, असं मी म्हणणार नाही. ते त्या माणसाचं कर्तृत्व, म्हणजे मग मी जे म्हटलं की विक्रमादित्याला कोणाला युधिष्ठिराला कोणी अवतार म्हटलं नाही, महाराजांना शिवाचा अवतार किंवा विष्णूचा अवतार म्हटलं. तर हे जे हे आहे लोकांना त्यांच्याविषयी जो वाटणारा आदर आहे तो त्यांच्या कामामुळे आहे, केवळ लढायामुळे नव्हे. कारण लढाया अनेक लोकांनी लढल्या असतील, अनेक राज्य निर्माण झाली. म्हणजे ब्रिटिश जेव्हा सोडून गेले तेव्हा इथं संस्थानं 550 संस्थान होती. सावंतवाडीचं संस्थान सुद्धा महाराजांच्या अगोदरपासून होतं. पण हे सगळे एतद्देशीय संस्थानिक असून सुद्धा राजांच्या ह्या सगळ्या याच्यामुळे ते वेगळे ठरले. म्हणजे असा राजा भारतीय इतिहासामध्ये पण झाला नाही आणि मला असं वाटतं की तो जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा असा राजा नसेल. आणि काळाच्या पुढे बघणारा राजा, म्हणजे लोकशाही मी म्हटलं ना, राज्ययंत्रणा, राजेशाही राज्ययंत्रणा, सरंजामशाही राज्ययंत्रणा, त्याच्यामध्ये लोकशाही बघणारा राजा, म्हणून मला असं वाटतं की ते खूप महान आहे. नक्की सर, खरंच म्हणजे लोकशाही जेवढे जनतेच्या हिताचे निर्णय झाले नसतील तेवढे शिवकाल्यात झाले असं तर वागवं ठरणार नाही. आताच्या राजकारणाने फक्त शिवाजींचा उपयोग राजकारणासाठी न करता शिवाजीने जी ध्येय धोरणं राबवली होती ती रयतेसाठी करावी, एवढंच. तर या मुलाखतीत आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, खूप खूप धन्यवाद.